नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथे आहोत. आपल्यासोबत आज लोणावळा येथील हेल्थ कोच मॅडम आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की आत्ता जे वातावरण बदलतं आहे, थंडीचं वातावरण आहे. काही नागरिक आजारीसुद्धा पडतात आहे, काही लहान मुलंसुद्धा दवाखान्यात जाण्याची त्यांच्याकडे वेळ येत आहे. पण जर खाणं जर व्यवस्थित असेल आपलं, तर आपण साहजिकच आपलं आजारपण थोडंसं आपण लांब ठेवू शकतो. तर हेच त्यांना आपण विचारूया की आत्ता जे हिवाळी वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण नक्की कसा आपला स्वतःचा आहार ठेवावा. मॅडम नमस्कार. नमस्कार. सध्या तर मला हे सांगा की आत्ता वातावरण हिवाळ्याचं आहे, तर हिवाळ्यामध्ये असं काही वेगळं आपल्याला खाद्यपदार्थ खावे लागतात काही जेणेकरून आपण आजारी पडू नये किंवा सर्दी पडसे लहान मुलांना होऊ नये, यासाठी आपण काय सांगाल? आता सध्या तसं बघितलं तर मकर संक्रांती तर झालेलीच आहे. पण काय होतं की अचानक थंडी पण वाढलेली आहे. बरं. मग अशा वेळेस जास्त करून सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. बरं. तर ते टाळण्यासाठी मोस्टली काय म्हणजे आहारात बदल करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे सकाळचा तुमचा नाश्ता टायमिंगवर झाला पाहिजे, ते पण चांगला हेल्दी नाश्ता असला पाहिजे. दुपारचं जेवण पण त्याप्रमाणे असलं पाहिजे. आणि शक्यतो हिवाळ्यामध्ये म्हणजे जसं आहे की सीझनल फ्रूट जसं आता संत्री आहे किंवा द्राक्ष आहेत, हे तुम्ही खाल्ले पाहिजे. संत्री कशा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी जाणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्दी वगैरे जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते होणार नाही, ते तुम्ही रोखू शकता. आणि आहारामध्ये तर आहेच असं की तुम्ही बाजरीची भाकरी किंवा असं जे गरम पदार्थ आहेत ते तुम्ही हिवाळ्यामध्ये खाऊ शकता, जेणेकरून शरीरामध्ये हीट तुमची राहील आणि थंडी जाणवणार नाही थोडक्यात. तर मी हे सांगेल लहान मुलांची पण तशीच काळजी घेतली पाहिजे की त्यांना व्यवस्थित त्यांचा आहार जर दिला तर त्यांची पण हेल्थ चांगली राहू शकते. बरं, हिवाळ्यामध्ये आपण थोडक्यात थंडी लागत असते, आपण पाणी कमी पितो, तर नक्की पाणी किती प्यायला हवं आपण? थंडीमध्ये ॲक्च्युली होतं काय, पाणी कमी पिलं जातं आणि भूक जास्त लागते. तर पाणी पण त्याच प्रमाणात पिलं पाहिजे आणि मेन म्हणजे थोडं गरम पाणी पिलं तर ते शरीरासाठी चांगलंच आहे. आणि जेवण तर हेल्दी घेतलंच पाहिजे, कारण आता आपलं कोविड येऊन गेलं. तर कोविडने बऱ्याचशा लोकांना असं जाणून दिलं आहे की हेल्थ कॉन्शियस असणं महत्त्वाचं आहे. तर म्हणून ती काळजी घ्यायची आहे की तुम्ही वेळोवेळी जर दवाखाना जर नसेल जायचं, कारण काय होतं आजकाल काय होतं, थोडी सर्दी झाली दवाखान्यात जातात. पण तुम्ही जर घरच्या घरी तुम्ही काढा बनवला, तो मुलांना दिला, स्वतः घेतला, तर तो खूप फायदेशीर ठरतो. तर तुम्ही हे जे काही आहेत टिप्स तुम्ही ते फॉलो करून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता आणि दवाखान्यात जायची वेळ येणार नाही. ओके मॅडम, आपण आत्ता आहाराबाबत चांगली माहिती दिली, परंतु हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असं असतं की चेहरा उकलणे किंवा हातपाय उकलणे, तर त्यासाठी आपण कोणती क्रीम वापरावी किंवा म्हणजे घरगुती काय त्याचा इलाज आहे का, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आता थंडीचे दिवस आहे तर मी तर हे सजेस्ट करेल की आपण बहुतेक जण आंघोळ करताना साबण वापरतो. साबण न वापरता तुम्ही जर तुमचं समजा बेसन जर तुम्ही लावलं, बेसन आणि थोडंसं त्याच्यात दूध तुम्ही मिक्स करून जर लावलं चेहऱ्याला हातापायाला साबणाच्या ऐवजी, तर ते जास्त काम करेल. त्याने त्वचा जी आहे तुमची सॉफ्ट होईल आणि एक वेगळा ग्लो येतो चेहऱ्यावरती. थंडीच्या दिवसात ही काळजी घेणं महत्त्वाचं असतं. आणि दुसरं आणखी आणि जर तुम्ही आफ्टर बाथ तुम्ही हातापायांना तुम्ही खोबरेल तेल लावू शकता. त्याच्यामुळे जे थोडंफार कुठं म्हणजे खाज वगैरे येत असते हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्यामुळं, तर ती खाज येत नाही. कारण खोबरेल तेल हे नॅचरल आहे आणि त्याच्यामध्ये नॅचरल तो यूज केल्यामुळं तो बऱ्याचपैकी तो कोरडेपणा नाहीसा होऊन ती खाज पण तुम्हाला येणार नाही. बरं, दिवसभरात आपण किती साधारण पाणी प्यायला पाहिजे थंडीमध्ये? थंडीमध्ये दिवसभरात नॉर्मल समजा एक वयस्कर व्यक्ती असेल किंवा एक मुलगा असेल शाळकरी विद्यार्थी, तर किती पाणी प्यायला हवं त्यांनी? कमीत कमी लहान मुलांनी 2-3 लिटर तरी, म्हणजे सगळ्यांनीच मोठे असो किंवा पाणी हे शरीराला आवश्यक आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिलंच पाहिजे. आपण आहाराबद्दल आणि थंडीत नक्की काय काळजी घ्यावी, पाणी किती प्यावं, याचं आपण चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आता मला हे एक सांगा की व्यक्तीची एखादी उंची आणि वजन याच्यात नक्की काय निकष असतात, म्हणजे कसं उंचीप्रमाणे तुमचं वजन किती असावं, ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? ॲक्च्युली जेवढी आपली हाईट असते त्या हाईटनुसार आपलं वजन असणं महत्त्वाचं आहे.
समजा आपले 5 म्हणजे 152 सेंटीमीटर हाईट असेल तर जे मेन आहेत म्हणजे मेल आहेत त्यांचं 50 to 54 मध्ये पाहिजे वजन. आणि जर वुमेन असेल फिमेल असेल तर 48 to 52 एवढं वजन पाहिजे. म्हणजे हाईटनुसार वजन असणं महत्त्वाचं आहे. कारण जर ते थोडंसं कुठेही कमी जास्त झालं तर आपल्याला ते कुठंतरी थोडंफार आपल्याला थोडं ते फरक जाणवतो किंवा आपल्याला ते हाईटपेक्षा पण जास्त वजन वाढलं तर ते वजन वाढल्यामुळे आपली गुडघेदुखी किंवा अजून काही थोडंफार आपल्याला शरीरात त्रास जाणवत असतो. म्हणून ज्याप्रमाणे हाईट असते त्या प्रमाणात वजन असणं फार महत्त्वाचं आहे. बरं, आपण लोणावळा येथे राहता म्हणजे नक्की आपण आणखी काय काम करता? म्हणजे हेल्थ कोच असून दुसरं आणखी काय? थोडक्यात मी हेल्थ कोच आहे आणि मी पर्सनली हे करत असते, पर्सनली गायडन्स करत असते. जसं की मी डाएट देत असते. ज्याप्रमाणे समजा मुलं असतील किंवा हाऊसवाईफ असतील, हाऊसवाईफ बऱ्याच वेळा स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःकडे लक्ष देत नसतात. मग त्यांना मी गाईड्स करत असते की तुम्ही त्यांचा आहार कसा असला पाहिजे, त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. त्यांना ते सांगितल्यामुळे बऱ्याचशा गृहिणी ह्या हॅपी पण झालेल्या आहेत बऱ्याचशा. बरं, आता हे जे लहान मुलांचं वाढतं प्रमाण आहे मोबाईलविषयी, तर त्याच्याविषयी आपण काय सांगाल? मोबाईलचे दुष्परिणाम आपण सगळे पाहतोय, परंतु आता कोरोनानंतर ऑनलाईन अभ्यासाची पद्धत झाली आणि मुलांना एक प्रकारे ते मोबाईलचं वेड लागलं आहे. तर ते मोबाईलचे थोडंसं आपण त्यांना थोडंसं लांब आणण्यासाठी आपल्याला काय सांगता येईल का? आता झालं काय आहे, कोविडमुळं प्रत्येकाच्या हातात मोबाईल गेलेला आहे आणि त्याच्यामुळं झालेलं काय आहे की समजा म्हणजे अगदी लहान मुलगा म्हणजे जरी वर्षाचं जरी असेल तरी आईला काही काम करायचं असेल, आई पण काय करते, मुलाच्या हातात मोबाईल देते आणि स्वतः कामामध्ये बिझी होऊन जाते. पण त्या मोबाईलमुळे एवढे दुष्परिणाम वाढलेले आहेत आणि आफ्टर कोविड तर खूपच वाढलेले आहेत. मग त्याच्यामुळे मुलांचं ते डोळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा मुलांच्या हातातून मोबाईल घेतला तरी ते अगदी म्हणजे आक्रमक होत आहेत. मग ते कुठंतरी रोखण्यासाठी आपण हे करू शकतो की मोबाईल थोडा म्हणजे आपण स्वतःही कमी यूज केला पाहिजे आणि मुलांसमोर तर नाहीच यूज केला पाहिजे. म्हणजे आपण मुलांना बोलू शकतो, मग मी पण मोबाईल ठेवला आहे, तू पण ठेव, आपण ही गेम खेळूया किंवा चल आपण गार्डनमध्ये जाऊन खेळूया किंवा तू तुझ्या फ्रेंड्स सोबत जाऊन खेळ मोबाईलमध्ये. आणि मोस्टली आता सगळं ऑफलाईन चालू झालेलंच आहे, तर शक्यतो अभ्यास पण आता टीचर्स लोक पाठवत नाही मोबाईलवरती. त्याच्यामुळे मोबाईल तर देऊच नका, होईल तेवढं कमी प्रमाण करा. आणि जरी समजा वाटत असेल की मुलांना मोबाईल दिला पाहिजे की आपण आता कॉल कसं करणार बाहेर गेले, तर त्यांना तुम्ही साधा मोबाईल देऊ शकता. जस्ट आउट गोईंग इनकमिंग असा मोबाईल जो असतो छोटासा तो तुम्ही त्यांना देऊ शकता. पण हे अँड्रॉईड फोन वगैरे देणं टाळा. आता सध्या आपण बरेच ठिकाणी पाहतोय म्हणजे मैदानी खेळ हे मुलांचे खूप कमी झाले, परंतु मग त्यांना पर्याय म्हणून ते मोबाईल वापरतात. मग नक्की काय करावं? म्हणजे मुलांची मानसिकता सध्या तशीच होत चालली, मग मला खेळायला जागाच नाही, मग मी कसं करू? आणि ते सुद्धा कारण कदाचित असं की बैठे खेळ किंवा मैदानी खेळ नसल्यामुळे मोबाईलचं प्रमाण जास्त आणि मोबाईल पाहिल्यामुळे मुलांचे सुद्धा म्हणजे शाळकरी मुलांचे वजन वाढलेले आहेत. तर ते वजन कसं कंट्रोल करता येईल? ॲक्च्युली काय होतं, मुलं एक जागेवर बसूनच मोबाईलमध्ये गेम खेळतात, त्यांची हालचाल होत नाही. तर याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे की आपला मुलगा बाहेर जाऊन खेळला पाहिजे आणि तेवढं पालकांचं पण लक्ष असलं पाहिजे की मुलगा कुठं खेळतोय, किती वेळ खेळतोय. आणि आता बरेचसं कोच पण लावू शकतो, जसं त्यानंतर कराटे आहेत, त्यानंतर तुम्ही मुलांना वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग तुम्ही हे त्यांना देऊ शकता. बॅडमिंटन आहे, याचे क्लासेस तुम्ही त्यांना लावू शकता, तुम्ही त्यांना तिकडं बिझी करू शकता. थोडक्यात जरी मैदान नसेल तरी तुम्ही एखादा क्लास लावू शकता असं म्हणणं आहे. आणि ते पण खेळ चांगलेच आहे की पुढे चालून ते त्यांच्यासाठी ते करिअर पण चॉईस करू शकतात, करिअर म्हणून. म्हणजे एक वेळ कुठंतरी हे क्लास लावल्यामुळं मुलं कुठंतरी मोबाईलच्या आहारी कमी जातील. नक्कीच.